दरम्यान न्यायालयाबाहेर संजय राऊत आणि नरेश म्हस्के यांच्यामध्ये टशन झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। प्रसारमाध्यमांना सामोरं जाण्याकरता राऊतांनी म्हस्केंना आग्रह धरला। नको नको म्हणत नरेश म्हस्केंनी दूर राहणंच पसंत केलं। अरे आता यावंच लागणार आहे ना, असं हसत हसत राऊतांनी नरेश म्हस्केंना कोपरखळी मारली। घटनेचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती सध्या व्हायरल होतोय। त्याचं झालं असं, सध्या दिल्लीतल्या उच्च न्यायालयामध्ये शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाचं यावरून सुनावणी सुरू आहे। ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल जोरदार युक्तिवाद करतायत। भविष्यातल्या राजकीय घडामोडींना दिशा देणारी ही सुनावणी आहे। या सुनावणीला दोन्ही पक्षाचे ज्येष्ठ नेते दिल्लीमध्ये उपस्थित आहेत। कालची सुनावणी संपल्यानंतर न्यायालयाच्या बाहेर हा प्रसंग घडला। आपण पाहूया। अरे ये ना, आता यावंच लागणार आहे ना, आता यावंच लागणार आहे ना, आता यावंच लागणार आहे ना। कधी काळी ते आमच्यावर काम करत होते, हे तुम्हाला माहित असेल। एकनाथ शिंदे यांच्या सर्वाधिक तक्रारी जर कोणी केल्या असेल त्या काळामध्ये ठाण्यातून, तर त्याचं नेतृत्व हे आमचे म्हस्केच करत होते। हे यांच्या हातामध्ये इतकी सत्ता सोपवू नका, कसा महापालिकेत भ्रष्टाचार चाललाय, कसं आम्हाला काम करू दिलं जात नाही वगैरे वगैरे वगैरे। एकनाथ शिंदे आपले मिस्टर म्हस्केच नेतृत्व सगळ्यांना माहिती आहे, रेकॉर्ड होते, पत्र आहेत त्यांची। भविष्यामध्ये काय झालं ठीक आहे, प्रत्येकाच्या काही मजबुरी असू शकतात। संजय राऊत हे फेकूचंद आहेत। रश्मी वहिनींच्या संदर्भात संजय राऊत किती शिव्या घालत होते हे अख्ख्या शिवसेनेला माहित आहे। उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केलं आणि स्वतःच्या भावाला मंत्रीपद दिलं नाही, आणि उद्धव ठाकरे मंत्रालयात जात नाहीत, त्यावेळी शिवसेनेतल्या आमदारांना पवईच्या हॉटेलमध्ये मीटिंग घ्यायला लावली आणि उद्धव ठाकरेंना विरोध करा आणि माझं नाव मुख्यमंत्री पदासाठी घ्या, याकरता कोण कुभांड रचत होतं हे अख्ख्या शिवसेनेला माहित आहे।